नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आज आपण जो घटक घेणार आहोत तो खूपच महत्त्वाचा आहे, संख्यारेषा. संख्यारेषा या घटकावर आधारित स्वाध्याय 4.1 आज आपण समजून घेणार आहोत. संख्यारेषेवरती धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य अशी मांडणी केलेली असते आणि एका संख्येचे एकक भागाचे जे खंड केलेले असतात त्यानुसार आपण परिमेय संख्या किंवा अपूर्णांक सुद्धा मांडणी करत असतो. त्यावर आधारित आजचा सराव संच असणार आहे. तेव्हा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न, संख्यारेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू यम व यन मधील अंतर 3 एकक असेल. यन बिंदू यम बिंदूच्या उजवीकडे असेल तर यन बिंदूचे निर्देशक किती? समजा ही संख्या रेषा आहे. आता या संख्या रेषेवरती आपण यम हा बिंदू स्थापन केला. बघा, यम बिंदू स्थापन केला आणि यम बिंदूचे निर्देशक आहे 2/3 म्हणजे एका एककाचे 3 समान भाग केलेले आहे. आता बिंदू यम व यन मधील अंतर 3 एकक असेल म्हणजे 1, 2 आणि 3 एकक असेल आणि यन बिंदू यमच्या उजवीकडे म्हणजे यमच्या उजवीकडे असेल म्हणजे या ठिकाणी यन असेल तर यन बिंदूचे निर्देशक किती? बघा, 2/3 या ठिकाणी 3/3, 4/3 आणि या ठिकाणी 5/3 म्हणजे 5/3 हे यन या बिंदूचे निर्देशक आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्याला सांगतं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुन्हा एक सांगून ठेवतो की संख्यारेषा न मांडता सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. बघा, यम व यन मधील अंतर 3 एकक असेल आणि बिंदू यम यांच्या उजवीकडे असेल म्हणजे संख्या रेषेवरती उजवीकडे जाणे म्हणजे धन करणे, अधिक करणे आणि डावीकडे जाणे म्हणजे वजा करणे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 3 एकक उजवीकडे जायचं आहे म्हणजे 2/3 मध्ये तुम्हाला 3/3 मिळवावे लागतील. शॉर्टकट संख्यारेषा न काढता जर सोडवायचं असेल तर बघा, 2/3 या अपूर्णांकामध्ये तुम्हाला 3 एकक पुढे जायचं आहे तर 3/3 अशा पद्धतीने. मग छेद समान आहे म्हणून 3 आणि या ठिकाणी 2 आणि 1 3, सॉरी 2 आणि 3 5 म्हणजे 5/3 की जे आपल्याला येथे पण दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण निवडू शकतो. तर आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 2 सोपा आहे एकदम. बघा, संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशक वजा 8/5 आहे. ए व बी बिंदूतील अंतर 17/5 असल्यास बी या बिंदूचे निर्देशक कोणते? बघा, आता यांनी अंतर दिलं पण ए हा जो बिंदू आहे आणि तो जो बी बिंदू आहे तो एच्या डावीकडे आहे किंवा उजवीकडे आहे आपल्याला माहिती नाही. म्हणजे याचे उत्तर 2 मिळणार आहे, 2 निर्देशक मिळणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 2 साठी मी या ठिकाणी संख्यारेषा काढतो आणि संख्यारेषेवरतीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी समजून सांगतो. विदाऊट संख्यारेषेचं सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. ते कसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं त्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ते समजून घेऊया. बघा, ही संख्यारेषा आहे आणि समजा ए हा बिंदू या ठिकाणी दिलेला आहे. इथे घेऊ आपण ए बिंदू, वरती बिंदू लिहितो, खाली निर्देशक लिहितो. ए बिंदूचे निर्देशक आहे वजा 8/5. आता बी बिंदूतील अंतर 17/5 आहे. अंतर म्हणजे फरक. बघा, अंतर म्हणजे काय? फरक. तर आपण या ठिकाणी एकदा वजा 8/5 मध्ये उजवीकडे जर जायचं असेल तर अधिक करावं लागेल. अधिक 17/5 मिळवून बघू काय उत्तर मिळते ते. बघा, छेद समान आहे. थोडं पेपर ऍडजस्ट केला, दिसत नव्हते. बघा, छेद समान आहेत. वजा 8/5 अधिक जर हा बी बिंदू उजवीकडे आहे असं मानलं तर आपल्याला त्यामध्ये ते
मिळवावे लागेल. बरोबर आहे. वजा 8 पासून उजवीकडे जावे लागणार आहे, म्हणजे बेरीज करावी लागणार. या ठिकाणी छेद समान असताना एक छेद घेतला 5 आणि वजा 8 अधिक 7, एक चिन्ह अधिक 1 वजा 1 वजाबाकीची क्रिया होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचे येतं, म्हणजे चिन्ह 17चे येणार आहे धन. आणि या ठिकाणी उत्तर किती येणार आहे? 17 म्हणून जर 8 काढले तर 9 येते. म्हणजे जर बी बिंदू या बाजूला असेल तर त्याचे निर्देशक येतील 9/5. आणि जर बी बिंदू ए च्या डावीकडे असेल, बिंदू डावीकडे आहे म्हणजे काय? वजाबाकी आहे. वजा 8/5 वजा 17/5 म्हणजे डावीकडे असेल म्हणजे वजा करायचा असतो आपलं. बरोबर आहे. छेद समान आहे, एक छेद घेतला, वजा 17 आणि वजा 8 यांची बेरीज येते, तुम्हाला माहिती आहे. बघा 17 आणि 8 तर वजा 25 किती येईल? वजा 25. आणि याला जर सोडवलं पुढं 5 1 5 5 5 25, पण कसे 25? सॉरी, तो वजा 5. 5 5 25, 5 पण वजा 5. म्हणजे जर बी बिंदू या ठिकाणी या बाजूला येत असेल तर त्याचे निर्देशांक येतात वजा 25/5 आणि त्याला सोडवल्यानंतर उत्तर मिळते वजा 5. जर बी बिंदू इकडे येत असेल तर वजा 5 आणि उजव्या बाजूला येत असेल तर 9/5. मग आपलं उत्तर या ठिकाणी फायनल लिहितो मी वजा 5 आणि 9/5 किंवा 9/5 आणि वजा 5 असं उत्तर तुमचं असायला पाहिजे. तर बघा पर्याय क्रमांक 3 आपल्या उत्तरासारखं दिसते, वजा 5 व 9/5. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा, वजा 7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकादरम्यान आहे? बघा खूप सोपा आणि सुंदर असा प्रश्न आहे. वजा 7/11. तर वजा 7/11 म्हणजे वजापासून जर आपण उजवीकडे गेलो तर सगळ्यात अगोदर 0 येईल, म्हणजे पहिला पूर्णांक 0 आहे. आणि या ठिकाणी जर आपण डावीकडे गेलो, आता 0 पासून सुरुवात केली वजा 7, तर अशा पद्धतीने 11 ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती आहे? तर 11 भागेला 11 म्हणजे 11 1 11, म्हणजे दुसरा आहे वजा 1. आणि हे दोन्ही पूर्णांक आहे, 0 पण आहे आणि वजा 1 आहे. तर 0 व वजा 1 हे त्याचं उत्तर आहे. जर आपल्याला लिहायचं असेल तर 0 व वजा 1 असं जे पर्याय असेल तो आपलं उत्तर निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 1च दिलेला आहे मित्रांनो, 0 व वजा 1 दरम्यान ही परिमेय संख्या येणार आहे. जर संख्या रेषेवर दाखवायचं झालं तर कशी येईल? संख्या रेषेवर पण दाखवतो, कारण प्रकरण संख्या रेषेचं आहे. अशी आपण संख्या रेषा या ठिकाणी काढलेली आहे. आणि या ठिकाणी बघा 0 ही पूर्णांक संख्या आहे, इकडं अधिक 1 अधिक 2, या ठिकाणी छेदात 11 आहे म्हणजे याचे 11 भाग केलेले आहेत. मग या ठिकाणी 1/11 वजा 1/11 वजा 2/11 या पद्धतीने वजा 3/11 असं जर गेलात तुम्ही तर वजा 7/11 असं करत गेल्यानंतर या ठिकाणी वजा 11/11 आल्यानंतर 11 1 11 म्हणजे इथे एक पूर्णांक मिळतो आपल्याला, वजा पूर्णांक. म्हणजे 0 आणि वजा 1 हे दोन पूर्णांक आहेत, त्यांच्या दरम्यान ही वजा 7/11 परिमेय संख्या आहे किंवा अपूर्णांक संख्या आहे. बघा प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. संख्या रेषेवरील बिंदू समान अंतरावर आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण संख्या रेषेचा अर्थ लावून घेऊया. काय आहे संख्या रेषेचा अर्थ? तर बघा या ठिकाणी 0 पासून 1 आणि 2 म्हणजे 0 ते 1 या एककाचे किती भाग केले ते आपल्याला बघायचे. तर आपण या ठिकाणी लिहूया. बघा इथं 0 पासून 1 2 3 4 म्हणजे एककाचे 4 भाग केलेले आहे. इथे सुद्धा 1 2 3 4 म्हणजे प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये 4 आहे. 1/4 या ठिकाणी 2/4. परीक्षेमध्ये पेन्सिलने तुम्ही डायरेक्ट लिहायचं आहे 3/4 या ठिकाणी 4/4 म्हणजे 4 1 4. या ठिकाणी हे बघा 5/4 6/4 7/4 या ठिकाणी 8/4 याचा भागाकार केला की उत्तर मिळते 2. याचा भागाकार केला की उत्तर मिळतं 1 पूर्णांक संख्या की जी आलेली लावली. या ठिकाणी येणार आहे बघा 9/4. अशी छेद 4 असणारी ही आपली संख्या रेषा आहे. कारण एककाचे किती भाग केले तर 4 समान भाग केलेले आहे.
आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी संख्यारेषा समजून घेणं गरजेचं होतं आणि आपण या ठिकाणी संख्यारेषा समजून घेतलेली आहे. आता आपण पुढचा टप्पा या ठिकाणी प्रश्नानुसार उत्तर काढूया. बघा, पुढे दिलेल्या संख्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती. आता त्यांनी 4 रेषाखंड दिलेले आहे. यापैकी आपल्याला सर्वात मोठा आणि सर्वात लहान रेषाखंड शोधायचा आहे. बघा, पहिला जो रेषाखंड आहे CB, C पासून B पर्यंतचं अंतर आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी C आहे आणि B म्हणजे 1 एकक अंतर आहे, म्हणजे याचं जे लांबी आहे 1/4 आहे. दुसरा आहे बघा रेषाखंड EB. E आणि B चं अंतर आपण या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. E पासून B पर्यंत, E पासून B पर्यंत इकडे यायचं आहे 1 2 3 म्हणजे 3/4. त्यानंतर आपण EQ बघा, EQ, E पासून Q पर्यंत जाऊया. E पासून Q पर्यंत 1 2 3 4 5 म्हणजे 5/4, 5/4. आणि शेवटचा रेषाखंड आहे QG. बघा, QG, Q पासून G पर्यंत जर आपण मोजले, बघा Q पासून 1 2 3 3/5, 3/4 सॉरी 3/4, कारण सर्वांच्या छेदामध्ये 4 आहे, कारण ही संख्या रेषा 4 एककांची आहे. तर आता बघा या ठिकाणी मित्रांनो की आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठा रेषाखंड छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो लहान. म्हणजे सर्वात लहान रेषाखंड आहे C आणि B. सर्वात लहान रेषाखंड आहे C आणि B म्हणजे 1/4 सर्वात लहान आहे, अधिक सर्वात मोठा रेषाखंड ज्याचा अंश मोठा तो मोठा छेद समान असताना EQ. बघा, EQ. आता यांचं अंतरांची बेरीज करायची आहे. CB म्हणजे 1/4 अधिक EQ म्हणजे 5/4. छेद समान आहे, या ठिकाणी 4 घेऊया. बघा आता पुढे 5 आणि 1 6. पुढे जाऊया. 4 1 4, 4 1 4, 6 वजा 4 2. 2 लहान संख्या पॉईंट देऊया, या ठिकाणी 0 घेऊया पॉईंट देऊन. 20 झाले. 5 चौक 20 किंवा 4 पंच 20, 4 0 0 म्हणजे 1 तर 6/4. बघा उत्तर काय असू शकतं, 6/4 असू शकतं किंवा 1.50 असू शकतं किंवा 4 1 4, 2 शिल्लक राहिले 2/4 असू शकतो किंवा अजून बघा 1 बे 1 बे 2 4 असं पण असू शकतं. यापैकी जे पर्यायामध्ये ते आपल्याला स्वीकारावं लागेल मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये 1.50 आहे म्हणून आपण 1.50 स्वीकारणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपण उत्तर या ठिकाणी निवडणार आहे. बघा आता पण संख्यारेषेचा अर्थ लावलेला आहे. आता आपल्याला पाचवा प्रश्न बघा, बिंदू C आणि बिंदू F मधील अंतर किती. बघा बिंदू C या ठिकाणी आहे आणि बिंदू F या ठिकाणी आहे. C पासून F पर्यंत जायचं आहे 1 2 3. बघा C पासून F पर्यंत आपण जातोय पुन्हा 1 2 3. म्हणजे या ठिकाणी बिंदू C ते बिंदू F याचं अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर 3/4, कारण प्रत्येक एकाचे 4 भाग केलेले आहे आणि 3/4 म्हणजेच काय तर 0.75. 3/4 किंवा 0.75 जे असेल ते आपण स्वीकारणार आहोत. 0.75 आहे पर्यायामध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अंतर म्हणजे वजाबाकी क्रिया करून देखील तुम्ही हे उत्तर मिळवू शकता, परंतु ही सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपण पुढे जाऊया. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपण संख्यारेषेचा अर्थ लावून झालेला आहे, त्यामुळे आपल्याला पुढच्या प्रश्नाची उत्तर पाहणं सोपं ठरणार आहे, मनोरंजक ठरणार आहे. बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की बघा, जर या संख्यारेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे. बघा A पासून P पर्यंतची लांबी 2 एकक आहे, बरोबर आहे. तर लेंथ ऑफ BD अधिक लेंथ ऑफ CG वजा लेंथ ऑफ FP बरोबर किती एकक असणार. बघा या संख्यारेषेवरचा हा शेवटचा प्रश्न आहे की BD ची लांबी अधिक CG ची लांबी अधिक वजा FP ची लांबी.
तर बघा आता बी डीचं अंतर किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा बी पासून डी पर्यंत 1 आणि 2 1/4 बघा 1/4 अधिक सी जी किंवा जी सी बघा सी जी सी पासून जी पर्यंत जायचं आहे 1 2 3 4 म्हणजे 4/4 4/4 अधिक एफ पी बघा एफ पासून पी पर्यंत जायचं 1 2 3 3/4 ठीक आहे. यांचे निर्देशांक आपण लिहिलेले आहेत. आता यांची बेरीज करायची आहे. बी आणि डी ची लांबी आपण इकडे मोजणार होतो पहिल्यांदा. बी आणि डी 2/4 आहे बी आणि डी ची लांबी. ठीक आहे. आता यांची बेरीज करूया. या ठिकाणी वजाबाकी आहे. सर्वात प्रथम या दोघांची बेरीज छेद समान आहे म्हणून या ठिकाणी 4/4 आणि 2 6 वजा 3/4. पुन्हा पुढे जाऊया. छेद समानच आहेत. 6 वजा 3 3 हे बघा 3/4 हे उत्तर असायला पाहिजे किंवा याचंच आपण दशांश रूप 0.75 जे काय पर्याय असेल ते आपण स्वीकारणार. तर 3/4 आहे ऑप्शन नंबर 4. ज्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 आपण निवडूया. बघा प्रश्न क्रमांक 7 व 8 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. या ठिकाणी संख्या रेषेचे निरीक्षण करायचे. सगळ्यात अगोदर आपली संख्या रेषा समजून घ्यावी लागणार आहे. बघा ही संख्या रेषा मी जशी तशी या ठिकाणी काढलेली आहे जेणेकरून आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. संख्या रेषा पाहत असताना सर्वात प्रथम मित्रांनो पूर्णांक बघायचे आहेत. या ठिकाणी 0 शून्यापासून 1 हा पूर्णांक किती अंतरावरती बघायचा येथे आहे. त्यानंतर 1 आणि 2 पूर्णांक किती आहे त्यांचं अंतर बघायचं. आता 0 पासून 1 च्या दरम्यान किती एकक तयार केले आहेत ते बघायचे आहेत. बघा 1 2 3 आणि 4 एकक भाग या रेषेचे केलेले आहेत. आता 1 पासून 2 पर्यंत किती आहेत तर 1 2 3 4 एकक भाग केलेले आहेत. तसंच इकडं 0 पासून 1 पर्यंत 1 2 3 आणि 4 एकक म्हणजे या संख्या रेषेचे 4 एकक भाग केलेले आहे. म्हणजे प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये 4 असणार आहेत एवढं निश्चित झालेलं आहे. मग आता कोणताही बिंदू असेल त्याला 0 पासून मोजायचं आणि त्याच्या छेदामध्ये 4 लिहायचे. मग आता आपल्याला विचारलेलं आहे की ए बिंदूशी निगडीत असणारी संख्या कोणती. तर हा ए बिंदू आहे. ए बिंदू 0 पासून मोजायचा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7/4 शून्याच्या डाव्या बाजूला म्हणून वजा 7/4 हे तुमच्या प्रश्नाचं डायरेक्टली उत्तर आहे. ए हा बिंदू ज्याच्याशी संबंधित आहे त्याचं नाव आहे वजा 7/4 हे पर्यायामध्ये असायला पाहिजे. जर नसेल तर याला आपण सोडवायला पाहिजे. कसं बघा 4 1 4 उत्तर वजा राहील. सगळ्यात महत्वाचं 4 1 4 1 पूर्णांक 7 वजा 4 3 शिल्लक राहतात 3/4 मग हे असायला पाहिजे. जर हे नसेल तर याला पुन्हा आपण सोडवतो आपण वजा 1/3/4 म्हणजे 75 अशा पद्धतीने. या 3 पैकी एक उत्तर पर्यायामध्ये असतं मित्रांनो. तर या ठिकाणी वजा 1/4 दिलेले बघा वजा 1.3/4 ऑप्शन नंबर बी तुम्ही किंवा 2 उत्तर या ठिकाणी निवडायचं आहे. बघा यावर आधारित दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. संख्या रेषेचा अर्थ आपण या ठिकाणी लावलेला आहे. अर्थ लावणं खूप महत्वाचं असतं या ठिकाणी संख्या रेषेचा. प्रत्येक बिंदूचे निर्देशक तुम्ही लिहू शकता. बिंदू बी चे 1 आणि 2 वजा 2/4 या ठिकाणी सी चे निर्देशक तुम्ही लिहू शकता 1 2 3 3/4 आणि डी चे 8/4 म्हणजे उत्तर 2 येतं अशा पद्धतीने. आता प्रश्न कसाही तयार होऊ द्या तुम्ही उत्तराला सामोरे जाण्यासाठी सज्ज असता. आता पुढचा प्रश्न सोपा आहे. तर्क अनुमान आणि बुद्धी वापरून विचार वापरून तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. विचार करून हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा या सराव संचामधला हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न तर असत्य विधान कोणते. बघा ए बी बरोबर बी सी. बघा ए आणि बी चं अंतर किती बघायचं आपल्याला 1 2 3 4 5 म्हणजे 5 एकक त्याचं अंतर आहे. छेद समान आहे त्यामुळे 4च राहतील त्याबद्दल काही नाही. बरोबर काय म्हणतो बी सी. बी पासून सी पर्यंत किती मोजायचं सोडून द्यायचं 1 2 3 4 5 म्हणजे 5/4 हे योग्य आहे. असत्य शोधायचं आहे मित्रांनो. खोटं शोधायचं आहे. चुकीचं शोधायचं आहे.
कारण प्रश्न काय, असत्य विधान कोणते? बघा रेख बी सी एकरूप रेख सी डी. बघा बी सी 1 2 3 4 5. बघा 1 2 3 4 5 म्हणजे 5/4. आणि पुढे काय म्हणतो, एकरूप तो सी डी म्हटलेलं आहे. मग सी पासून डी पर्यंत 1 2 3 4 5 हे पण बरोबर आहे. 5/4 यांचं अंतर सारखे एकक आहे म्हणजे सुद्धा बरोबर आहे. आता ऑप्शन 3 किंवा पर्याय डी आपण ज्याला म्हणतो सी, ए सी आणि बी डी, ए पासून सी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10/4. आता पुढे काय, बी डी, बी पासून डी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा आणि बघा ज्यावेळेस 3 उत्तर या ठिकाणी चुकीचे ठरतात त्यावेळेस चौथं उत्तर हे बरोबर असतं आणि ते तपासण्याची गरज नसते. पण कुठं, परीक्षेमध्ये, सरावामध्ये मात्र आपण सराव करायचा आहे. कारण 4 पैकी 1 उत्तर बरोबर असतं, 3 उत्तर नाही आहेत म्हणजे चौथं उत्तर आपलं असणार आहे. तरी पण या ठिकाणी आपण तपासून बघूया. बघा या ठिकाणी ए पी एकरूप पी डी, ए पासून पी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 7/4. आता पी आणि डीचं बघायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8/4 म्हणजे एकरूप नाहीये. एकरूप असताना पण त्यांनी एकरूप दाखवलं म्हणजे हे चुकीचं आहे आणि चुकीचं उत्तर आपल्या ठिकाणी निवडायचं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर 4 किंवा डी जे काय असेल ते आपल्या ठिकाणी उत्तर असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण थांबूया इथे. थँक्यू.